करण्याचा अधिकार. दुसरं, संविधान कलम 15 आणि 16 याच्यात भेदभाव करता येत नाही. भेदभावाचा अर्थ काय? कोणी कोंढव्यातला आहे, कोणी येरवड्याचा आहे, कोणी कुठला आहे, त्याला जगण्याचा हक्क आहे. तो कुठला जरी असला तरी तो व्यापार करू शकतो. दुसरं जे महत्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने जे ऑर्डर दिलेले आहेत 88, 89, 98 आणि 2003 हे सगळ्यात महत्वाचे कोर्टाचे निर्णय आहेत की ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुणाला जर उठवायचं असेल किंवा कारवाई करायची असेल, म्हणजे कायमचं जर उठवायचं असेल तर तुम्हाला रीतसर नोटीस द्यावी लागते की आम्ही तुम्हाला इथून हलवतोय. दुसरं, तुमचं जे महाराष्ट्र अधिनियमन 1949 जे 231, 230 जे आहे तो नियम इथं लागू होत नाही. त्याचं कारण काय? हा आठवडा बाजार आहे. आठवडा बाजारामध्ये महानगरपालिकेचे अतिक्रमणचे जे नियम आहेत ते वेगळे, बाजार समितीचे अतिक्रमणचे नियम वेगळे. पथारी कायदा जो आहे स्ट्रीट गाडीवाल्यांचा 2014 त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की तुम्ही पथारी व्यावसायिकांना विदाऊट नोटीस तुम्ही तिथनं हलवू शकत नाही. दुसरं, आपल्या महानगरपालिकेची खूप मोठी चूक आहे. 2014 पासून बायोमेट्रिक नाही. बायोमेट्रिक नसल्यामुळे ह्यांना लायसन्स कुठून येणार? आम्ही टीव्हीसीची मागणी केली होती. टीव्हीसीची मागणी करून समिती गठीत करा. त्या लोकांचं ज्यांच्यावरती तुम्ही कारवाई केलेलं आहे, ज्यांना तुम्ही लायसन्स देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, तर त्यांना टप्प्याटप्प्याने ते लायसन्स द्या. दुसरं, जे तुम्ही लायसन्स दिलेलं आहे पुनर्वसन करायचं त्यांचं तुम्हाला अधिकार आहे, तर त्यांना रस्त्यात सोडून जे पुनर्वसन केले त्या जागेवरती ती लोक आहेत का? कारण त्या जागेवरती नाही. सगळे जे लोक आहेत ते रस्त्यावरती. म्हणजे कारवाई करताना काय होतं? लायसन आहे, आम्ही कारवाई करणार, परंतु लायसन तुम्ही कुठलं दिलेलं आहे? फिरतं लायसन दिलेलं आहे ना, मग तो फिरता पाहिजे का जागेवरती थांबलेला पाहिजे? हा आमचा मुद्दा. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यामध्ये तुम्हाला जर त्या रस्त्यावरती जर अडचण आहे, आम्हाला पण काही अडचण नाही, तुम्ही आम्हाला पर्यायी जागा द्या. आम्ही पर्यायी जागेमध्ये तिथं आमचा धंदा हो किंवा न हो आम्ही आमचा प्रचार करू की आमचा बाजार तिथं लागला, किंवा महानगरपालिकेने एक टेम्पो देऊन स्पीकर देऊन त्यांनी सांगावं की आठवडे बाजार ह्या जागेवरती भरतो. लोक तिथे येतील. बघा, गरज दोघांना आहे. विहिरीला जेवढी गरज आहे तेवढी ताणलेला पण गरज आहे. आज 21 दिवस झाले टमाट्याचा भाव 10 रुपयाचा 40 रुपये झाला बाजार नसल्यामुळे. म्हणजे सामान्य नागरिक तर भरवलं जातोय. मी फक्त टमाट्याचं उदाहरण सांगितलं. दुसरं फ्रूट आहे, त्याच्यानंतर रोजचे जे गरजेचे ज्या वस्तू आहेत, म्हणजे तिथं जे बाजार जे लागतो प्लॅस्टिकच्या चमच्यापासून ते सगळे छोटे छोटे सगळे आपले मसाले बिसाले सगळे आपले आपले व्यवसाय करतात. हे सगळे व्यावसायिक जे आहेत त्यांचं उदरनिर्वाहाचं काय? आज ज्यांनी खोटी तक्रार केली ते आम्हाला कंपन्सेशन देणार आहेत का? माझं म्हणणं काय की महानगरपालिकेने त्यांचं ऐकलं तर महानगरपालिकेने पण यांना त्याच्याबरोबर ते पण तेवढेच गुन्हेगार आहेत. महानगरपालिकेने पण यांना कंपन्सेशन द्यावं. कारण आम्ही कंपन्सेशनचा PLI दाखल करतोय तुमच्या पार्लमेंटमध्ये की यांना कंपन्सेशन द्यावं. जोपर्यंत तुम्ही बाजार बसवत नाही, भले तुम्हाला वेळ लागून दे, परंतु तुमच्या वेळेनुसार आम्ही 3 आठवडे तुमचं ऐकलं. ज्या दिवशी कारवाई झाली दुसऱ्या दिवशी मी इथे येऊन पत्र दिलं. प्रत्येक वेळी दुसरं मला पत्र दिलं की आम्ही वरती बोलतोय, परंतु 74व्या घटना दुरुस्तीने तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे. विकेंद्रीकरण दिलं ना, सत्तेचं विकेंद्रीकरण. तुमच्या ताब्यात जी जागा आहे त्या ताब्यावरती तुम्ही इमिजिएट त्यांना तिथं बसू शकता. आठवड्याचा 1 दिवस तर वाचवायचा आहे, ते पण 4 ते 5 तास. तर एवढं सोपं काम असताना सुद्धा त्याला आजचा 22वा दिवस आहे. 22 दिवस हे गरीब लोक काय करणार सांगा. तुम्ही आमच्यासाठी संविधानिक पदावरती आहे, तर आम्ही संविधानिक पद्धतीने यांना त्या गोष्टी देण्यात याव्या. त्या गोष्टी जर मिळाल्या तर आमची तुमच्या बाबतीत आजच्या तारखेनंतर कुठली तक्रार नसणार आहे. परंतु ह्याला जर डिले झाला तर नाईलाज आहे, आम्हाला कोर्टात जावं लागेल. कोर्टामध्ये मग आमचा हक्क आम्हाला मागवणार नाही. जो अपप्रचार केला जातोय कलम 231 तुम्हाला मी क्लिप दाखवेल, ज्याला त्याचं नॉलेज पण नाहीये तो माणूस 231 कलम ज्यावेळेस सांगतोय या 231ने कारवाई केली या लोकांना भटकवतोय, तर अशा माणसावरती गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे. कारण तो महानगरपालिका अधिनियमांचं उल्लंघन करतोय, कारण त्याला त्यातली माहिती नसताना. दुसरं, बसस्टॉप जो तिथं टाकलेला आहे त्याचा ठराव नाही, त्याचा प्रस्ताव नाही. तो बसस्टॉप त्या बाजूला होता, तिथनं उचलून तो तिथं मध्ये आणून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं ट्रॅफिकचा प्रमाण जे वाढले त्या बसस्टॉपमुळे वाढले.
पूर्वी ट्रॅफिक तिथं होतं, कारण का बस स्टॉप आल्यामुळं तिथं 50 रिक्षा लागायला लागले. पब्लिक तिथं उभा राहिला, बससाठी तर पब्लिक उभा राहणार ना. पहिलं पब्लिक कुठं उभं राहायचं, पेट्रोल पंपाच्या इथं, माहिती आहे ना. तर मग ह्या सगळ्या गोष्टी, तर हे एक राजकीय षडयंत्र, हे राजकीय पूर्ण खेळ आहे गोरगरिबांना सपवण्याचं. तुम्ही आश्वासन द्या, निवेदन दिलेलं आहे, पण तरी मी देतो. तुमच्या इच्छा जी आहे, आज जे आहे ना, आम्ही तारो साहेबांचं मान ठेवून आणि सर्व आपल्या स्टाफचं, कारण सर्व स्टाफ जे नेहमी माझ्या बाबतीत तरी सहकार्यामध्ये असतं, त्यामुळे मी कुठलंही वाढीव न करता उद्या पूर्ण डिसिजन साहेब तुम्हाला, परंतु आम्हाला कुठलेही म्हणजे असं कृत्य करायला लावू नका की ज्याच्याने आपले रिलेशन खराब होतील. कुछ जो है ना तुमको आलं से दावा तुम्ही ठेव कागद छापने को देता तुमको किससे ब्याज से पैसे लेने की जरूरत नहीं है. महानगर पालिका देते पैसे. तो उसके लिए क्या करना पड़ेगा? फॉर्म तुम्हारा सब पूरा फॉर्म भरने का, पूरा सब देने का, 700 रुपये. हमें हमारा